वाढीला तत्वता मान्यता दिली. याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडून मंजुरीसाठी गेलेला आहे. कालच मला अर्थ खात्यातून फोन आला होता की फाईल आलेली आहे मंजुरीसाठी. प्रथमतः सार्वजनिक विकास परिषदेचा हा मोठा विजय आहे. 1967 साली ग्रंथालय कायदा होऊन 58 वर्ष झाले, पण ग्रंथालयात काम करणारा ग्रंथालय कर्मचारी आज तागायत उपाशीच आहे, अर्धपोटी काम करत आहे. समाजाला दिशा देण्याचं नवीन पिढीला दिशा देण्याचं ग्रंथालय कर्मचारी काम करत असताना राज्य ग्रंथालय संघ, जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यामुळं दुर्लक्षित होऊन अर्धपोटी काम करत आहे. त्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना सक्षमपणे उपजीविका भागवण्यासाठी शासनाने ग्रंथालय कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. ग्रंथालय कर्मचारी हा असंघटित कामगार आहे, तर त्याला महाराष्ट्र कल्याण कामगारांच्या याच्यामध्ये समाविष्ट करून किमान वेतन लागू करण्यात यावं. 1967 साली कायदा करताना त्यानुसार काळानुसार कायदा केलेला होता. आता बदल करणे गरजेचे आहे. मी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे, चंद्रकांत दादांना लेखी निवेदन दिलेलं आहे की ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा. त्यानंतर बऱ्याच वेळा प्रत्यक्षात भेटलेलं आहे, मिटिंग लावलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन मिळण्यासाठी व सातत्याने प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दरमहा वेतन लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासकीय कर्मचाऱ्यांना 10% जसं महागाई भत्त्यामध्ये वर्षानुवर्षे वाढ 6 महिन्याला वाढ होते, तर ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये शासनाने दर वर्षाला 10% वेतनात वाढ केली म्हणजे शासनावर आर्थिक बोजेचा भार पडणार नाही. तर प्रत्येक गोष्टी 10% कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ शासनाने करायला पाहिजे. त्यासाठी शासन निर्णय होणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यासाठी हां सांगा ते काय नेमकं तुमच्या मागण्या? सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन बेडगे साहेबांनी म्हणल्यासारखं किमान वेतन तरी दिलं पाहिजे. बाकी वेतन झाली तरी चांगलीच गोष्ट आहे. आत्महत्या वगैरे केलेल्या आहेत, त्यासाठी किमान वेतन तरी द्यायला पाहिजेच. महिन्याच्या महिन्याला पगारी खात्यावर झाला पाहिजे. तेवढंच मुद्दा ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी संदर्भात सांगा सर काय म्हणणं? मी सासू बेडगे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळण्याच्या संदर्भात शासनाने ठराव समिती मागे समिती स्थापन केली होती. त्यानुसार वेतन श्रेणीच्या संदर्भात सगळे प्रस्ताव त्यांनी अहवाल मागून घेतला होता. तो आज धूळ खात पडलेला आहे. शासनाची इच्छा असेल तर ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी सुद्धा मिळू शकते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेऊन वेतन श्रेणीच्या संदर्भात हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही त्याला विनंती करत आहे.